एकूणच काय तर पुढच्या काळात आपापले पक्ष वाढवण्यासाठी तीनही पक्ष प्रयत्न करताना दिसतायत। दरम्यान रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच अजूनही कायम आहे। मुख्यमंत्री दावोसून परतल्यानंतर यावर तोडगा निघेल असं अगोदर सांगण्यात आलं होतं, पण मुख्यमंत्री दावोसून परतूनही अनेक दिवस उलटून गेले तरी सुद्धा यावर तोडगा निघालेला नाही आहे आणि आता या प्रकरणी एक नवा तोडगा काढण्याचा विचार सुरू आहे। हा नवा तोडगा नेमका काय आहे, त्यामुळे सगळ्यांचं समाधान होणार का, आपण पाहूयात। खात्रीला कसं काही नाही, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन ठिकाणी रायगड आणि नाशिक ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांमध्ये थोडं सगळ्यांची मागणी पालकमंत्री करा आम्हाला त्या ठिकाणी म्हणून आहे। माझी आधी घोषणा झालेली होती, पण पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला ते दिलेलं आहे। तिन्ही नेते आमच्या त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत। मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। आतापर्यंत जे कामकाज चालू आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळे त्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही याची काळजी आम्ही घेतो। आता हा पालकमंत्री पदाचा जो तिढा दोन्ही ठिकाणचा आहे तो वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे, त्याच्यामुळे तो निश्चित सामोपचाराने मिटवला जाईल। नाही, शेवटी आमची अपेक्षा किंवा आमची काही जरी इच्छा असली तरीही शेवटी ते तिघांमध्ये हे सरकार चालवायचं आहे, त्याच्यामुळे ते बॅलन्स ठेवून योग्य असा निर्णय घेतील। पालकमंत्री पदाचा पेच जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून तिन्ही पक्षाचे नेते एकच वक्तव्य करत आहेत, ते म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेले बरेच दिवस पडू नये। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। आता यामधला नवा तोडगा म्हणजे एकनाथ शिंदेंकडेच रायगडचं पालकमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव आहे, तर तिकडे नाशिकचं पालकमंत्रीपद मात्र आपल्याकडेच ठेवावं असा गिरीश महाजनांचा आग्रह आहे। पण आता पुन्हा कुंभ आलेला आहे 12 वर्षांनी, 1.5-2 वर्षांनी आता कुंभमेळा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी कुंभमेळा मंत्री पण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणाले देवेंद्रजी आणि मी पण आग्रह धरलेला होता की जर सगळं सुरळीत करायचं असेल, म्हणजे सुरळीतपेक्षा म्हणजे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा आणि कुंभमेळा मंत्री मी आहेत। कारण यावेळेला मोठं चॅलेंज कुंभमेळ्याचं या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी यावेळेला होईल अशी अपेक्षा आहे। आपण बघतात उत्तर प्रदेशमध्ये किती मोठ्या प्रमाणात भक्तगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की मला पालकमंत्री करावं। तसं जाहीरही झालेलं होतं, पण शिंदेसाहेब असतील, दादा यांनी काय विचार केल्यानंतर मग त्याला स्टे दिलेला आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, एकमताने त्या ठिकाणी निर्णय होईल। रायगडमध्ये भरत गोगावले आणि अदिती तटकरेंऐवजी एकनाथ शिंदेंकडेच पालकमंत्रीपद देण्याची चर्चा आहे। त्या बदल्यात शिंदेंचं मुंबई शहराचं पालकमंत्रीपद भाजप घेणार असं म्हटलं जात आहे। शिंदे रायगडचे पालकमंत्री होणार असतील तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद सोडावं लागेल। मात्र राष्ट्रवादी MMR रिजन मधल्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे। राष्ट्रवादीनं रायगडचं पालकमंत्रीपद सोडलं तर राष्ट्रवादी नाशिकचं पालकमंत्रीपद मागू शकतं। मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच ठेवण्यावर भाजप ठाम आहे। आता अशा वेळी राष्ट्रवादीला काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो। काही नाहीये, पालकमंत्र्याचा तिढा आता काही राहिलेला नाहीये। ज्या 2 जागेचा तिढा चालू आहे त्याचा वाद मला वाटतं आज कदाचित संपेल, परंतु त्यामुळं जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो असं बोलणं चुकीचं आहे। 18 जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली, त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला। गोगावले समर्थक आक्रमक झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळायला हवं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहे। या सगळ्यावर नेमका काय तोडगा निघतो याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।